हे अनारशी माहिती ना, हे माझे खूप जास्त फेवरेट आहे. माझी आत्या मला खास घेऊन आली माझ्यासाठी. हाय गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर गाईज, वेलकम टू अनदर ब्लॉग. तर आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आता कसला महिना सुरू आहे, तो म्हणजेच धोंड्याचा. तर मग आज आमच्याकडे सगळे लोक जेवायला येणार आहे. लोक म्हणजे आमचे पाहुणे, माझी दीदी, माझी आत्या, असे सगळे लोक येणार आहे. तर मग त्यासाठी आम्ही सगळ्यांसाठी स्पेशल कायच बनवतो. आम्ही सगळ्यांसाठी आंब्याचा रस बनवतोय आणि पुरणपोळी, नंतर खीर. खीर असते का? नाही, खीर नाही, डाळ भात, काळी आमटी, भात, कुरडई, पापड, भजे बिजे सगळं असं आहे. तर मग आता मी तुम्हाला दाखवते किचनमध्ये काय तयारी सुरू आहे. आणि मी पण तयार झालेली, ऑफकोर्स छान दिसायचं आहे सगळ्यांसमोर, म्हणून मी हा ड्रेस घातला आहे. हा माझा ऑल टाईम फेवरेट आहे, म्हणून मी हाच घालून घेतला आहे. आणि अजून बाकीच्या लोकांची तर आंघोळ पण झाली नाही आहे. मी आवरून घेतलंय कारण मला जास्त वेळ असं टाइमपास करायला बिलकुल नाही आवडत, आणि म्हणून मी पटकन आवरून घेतलंय. सो आता आमच्याकडे एक एक तयारी सुरू आहे, म्हणजे स्वयंपाक होतोच आहे. आंबरस आजी बनवती, मी तुम्हाला दाखवते कसं बनवती ती. इकडं आंबरस तर झालं आणि इकडं आपली काळी आमटी मस्त तरी आलेली. आजी आंबरस बनवती मला एक ताटली घेतली, काय करू लागतात. आजीनं आता मला कामं सांगितली. आता मला फोन बाजूला ठेवायला लागणार आणि मी आता आजीला थोडी मदत करते. सो बघूया आता काय काय होते. A few moments later. आता थोडं कामं पण करते आणि एका साईडला मी चहा ठेवला होता मला स्वतःसाठी. तो चहा पिती मी आता. सगळा चहा म्हणजे अ मस्ट, कारण असं वाटतच नाही की आपण झोपेतून उठलं आणि थोडासा डलडल फील होतं. चहा पिला नाही तर चहा पिल्यावर थोडं भारी वाटतं की असं अरे हां, थोडं आता अशी तरतरी येते अंगात, नाही तर माझी एकदम डल 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 डल. चहा पिऊन घेऊ आता मस्त. इकडे आता माझी गरम गरम पुरणाच्या पोळ्या बनवते आणि मला इतकी आत्तापासूनच अशी तोंडाला पाणी यायला लागलं आहे ना, इतकी भूक लागली आहे. बट आता थोडं पाहुण्यांना यायला टाईम, म्हणून थोडा वेट करावा लागेल. आणि मग देवाला नैवेद्य दाखवायचा आणि मग आपण जेवण करू. आमच्या घरी एक एक पाहुणे येते आणि माझी बहीण आलेली, मोस्ट अवेटेड बहीण. इट्स एक्स वेलकम हर. ती डायरेक्ट किचनमध्ये घुसली खायसाठी. आंबरस खायला, आंबरसाची साडी घालून आली, येल्लो कलरची साडी. वरण भात नाही, हा पूर्ण आंबा कलर आहे एकदम. No talking stay. She is out of Nasik. हाय कर खुशी याच्यात पुअर आहे वाटतं. कोणी पाहुणे पण आले नाही आणि आमचं मेन पाहुणे जेवायला पण बसून गेले. एक वाटी रस बीस सगळं पिऊन झालं त्याचं. आमटी भात नाही खाल्लं, भात होतं अजून. गाईज, बहीण असलं तर एक हे काय माहिती की यार, मला स्वतःला कपडे आणलं की स्वतः घालती सगळे. यार मी रिव्हील पण नाही करत, तरी यार मला घालायचे असं स्वतःच घालून मी घालती, पण मी काय असं नवीन कपडे नाही घालून देत. ती नवीन कपडे घालून देत. हे अनारशी माहिती ना, हे माझे खूप जास्त फेवरेट आहे. माझी आत्या मला खास घेऊन आली माझ्यासाठी. मला इतके जास्त आवडतं ना, तिने घरी बनवलं होते म्हणून ती माझ्यासाठी घेऊन आली. आणि पूर्ण डब्बा भरून होतं. मी लिटरली 4-5 खाऊन घेतले आणि 2-3 जोरले, जे मीच खाणार आहे. कोणासाठीच ठेवले नाही, मीच खाणार आहे फक्त. तुम्हाला आवडतं का अनारसे? लेट मी नो इन द कॉमेंट्स, म्हणजे कमेंट्समध्ये सांगा. तर गाईज, आता ना मी माझी एक दीदी येते ना, तिला मी घ्यायला चाललो आहे, कारण ती थोडीशी बाहेर आली आहे, बट तिला थोडासा रस्ता माहीत नाही, म्हणून आम्ही आता तिला घ्यायला चाललो आहे. सो बघूया, माझी बहीण बनवती माझ्यासोबत. तिचा टाईमपास संपत नाही, आम्ही चाललो आहे पटकन. आणि मग ती येईल आणि मग आम्ही म्हणजे थोड्या वेळाने जेवण वगैरे करू. त्यानंतर आम्ही सगळ्यांनी मस्त जेवणाचे ताट वाढले, सगळ्यांनी मस्त जेवण करून घेतलं. दीदी आणि जिजूंना मम्मी पप्पांनी ओवाळलं, त्यांना गिफ्ट्स वगैरे दिले आणि आम्ही खूप जास्त फोटोज काढले.
नंतर सगळं झालं आम्ही सगळे घरचे मस्त चिल करत गप्पा मारत बसलो होतो, कारण सगळे पाहुणे घरी निघून गेले होते आणि आम्हाला पण आता बोर झालं होतं म्हणून सगळे मस्त गप्पा मारत बसलो. गाईस फायनली आता सगळं आवरलंय. मी आउटफिट पण चेंज करून घेतलं कारण इतकी जास्त गरमी होत होती ना, डायरेक्ट सकाळपासून ते कपडे घालून ठेवले होते म्हणून मी आता आउटफिट चेंज करून घेतलं. आता मी अनारस खाते. हे म्हणजे आत्याने आणले होते ना ते अनारस आहे. आता ना आमच्या घरचे सगळे बाहेर गेले, म्हणजे माझ्या बहिणी वगैरे. आता आम्हीच घरात थोडं आहे, मम्मी वगैरे आम्ही आहोत थोड्या वेळाने. परत ते घरी येणार आहे, तोपर्यंत मला ना थोडं काम आहे. एक व्हिडिओ पण एडिट करायचं आहे, नंतर टाकायचं आहे. सो बघूया ते कधी येतं कधी नाही. तोपर्यंत मी टाईमपास करते घरात. आणि हे बघा, हे पोलराईड मी बनवलं आहे काल. याचा मी व्हिडिओ टाकलेला आहे. खूप सिम्पल पद्धतीने बनवलं आहे एकदमच. आणि ह्याचा ना माझा क्लॉक क्लिप तुटला होता, त्याचं मी हे काढून टाकलं. म्हटलं वेस्ट नको जायला म्हणून मी सांभाळून ठेवलं होतं. आणि हे जीन्सचं बनवले, पण जीन्स कापली होती. आणि ही मी आहे क्यूट. आमच्यासाठी हे आणलं होतं, आम्ही आता फोडून खाऊन घेतोय लगेच. पेढे खाऊन झाले. पेढे पण आणले त्याने, हे आणलं होतं. ते माझं खूप फेवरेट म्हणून सांगितलं घेऊन या म्हणून आणलं होतं. आता वाजले ऑलमोस्ट 4. आता मी सगळ्यांसाठी मस्त चहा ठेवला आणि मस्त चहा पिला. सकाळचे 6, 6:30 आणि मी माझ्या फ्रेंडसोबत थोडासा टाईमपास करायला बाहेर चालली आहे. सो ते मला घ्यायला आले इकडे आणि आम्ही आता चाललो आहे. ॲक्च्युली फ्रेंडचा प्लॅन इतक्या दिवसांनी बनतो आणि लोक इतक्या दिवसांनी भेटतात ना, तर असं वाटतं की लोक टाईमच काढत नाही आता भेटायला. बट आता कोइन्सिडेंटली सगळे मिळत आहे, स्वतःला सेट करतात की आता मी अशी दिसती आहे. 1 मिनटं दाखवती. असं झालं का सेट करून. हाय गाईज, वेलकम बॅक टू अवर चॅनल. आज सगळे भेटणार आहे पण कोणी आलं नाही आहे. पुढे आणि ही बोलली होती येणार आहे पण ही कॅन्सल करते आता. मी नाही, अच्छा. जादू फोन नाही उचलत आहे ॲज युजल. आणि ती मयांक बोलले 5-10 मिनटात येतो पण हे आले नाही अजून. हे नेहमीची स्थिती आहे आमची. तर रात्रीचे 9 वाजल्या ना, आता आम्ही जेवण करतोय. तर दुपारी एवढं हेवी जेवण केलं होतं ना म्हणून नाही. आता आम्ही फक्त 1 वाटी रस पिणार आहे. मी तरी 1-2 वाटी तर रस उरलेला आहे ना, 2-3 वाटी असं एक गडप पिऊन घेणार आहे. आणि थोडासा राईस खाऊ, कारण आता बिलकुलच भूक नाही, कारण सकाळी इतकं हेवी जेवण केलं आहे. आणि आता मी बाहेर गेली होते ना, थोडंसं असं चाव्या खाल्लं आणि आता रस पिती. आणि यानंतर मी बाहेर जाणार आहे परत. आमचे फ्रेंड्स मग अशी टप्पा देऊन दिला ना, पण आत्ता सगळे बोलले की भेटू पण बघू आता जाते की नाही खरंच, कारण हे सगळे फ्रेंड्स टप्पे देतात. ॲज युजल माझ्या फ्रेंड्सने मला टप्पा दिलेला आहे आणि आता मी कुठे जात नाही. सो मी आता घरातच आहे. जेवण वगैरे झालं, सगळं आवरून घेतलं आणि आजचा दिवस असा होता, मस्तपैकी जेवण केलं, काय काय मेनू खाल्ले. आणि हा होता आजचा व्हिडिओ. तुम्हाला आवडला असेल लाईक करा, शेअर करा अँड कमेंट करा तुमच्या घरी धोंडा झाला की नाही. सो आणि तुमच्या घरी धोंड्याला काय काय खाता. मी खूप जण ऐकलं आहे, खूप काही जण वेगळे वेगळे मेनू बनवतात, बट आमच्याकडे स्पेशल तर हेच असतं, पुरणपोळी, नंतर आंब्याचा रस, असं काही काय काय लोकांची वेगळे असतात. तुम्ही मला सांगू शकता. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा अँड सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय अँड थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.